नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आहे जाकी 9218 हरभरा। या हरभऱ्याला आजच्या तारखेत पूर्ण 42 दिवस पूर्ण कंप्लीट होतात। पेरणीपासून जर पकडले 11 नोव्हेंबरपासून तर 42 दिवस पूर्ण कंप्लीट होतात। जसं 12 तारखेलाच पाणी सुरुवात झालेली आहे या हरभऱ्याला, तर तसं 41-42 दिवस आपण असे पकडू शकतो शेतकरी मित्रांनो। टॉप प्लॉट हरभऱ्याला दुसरे पाणी, पहिली फवारणी, दुसरी फवारणी केव्हा द्यायची? प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या जमिनीनुसार, आपल्या पिकानुसार त्याला दुसरं पाणी, तिसरं पाणी, दुसरी फवारणी, पहिली फवारणी देत असतो। पण पीक जर आपलं 35-40 दिवसाचं झालेलं असेल, जर ओलावा कमी असेल, तर आपल्या जमिनीनुसार हरभऱ्याला पाणी देणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो। त्याचे एक कारण आहे, आपलं पीक फुलावर सुटायला सुरुवात होते। 35-40 दिवस झाले की आपलं पीक फुलावर एकट दुक्कट कळी फूल आपल्याला शेतामध्ये दिसायला लागते। बघा, आपल्या हरभऱ्याला मी सांगितलंच आहे की 41-42 दिवस आपल्या हरभऱ्याला कंप्लीट झालेले आहे। आणि मी आपल्या जमिनीनुसार मी तिसरं पाणी पण दिले, भरपूर पाणी दिले। 32-33 दिवस असतानाहीच आपण पाण्याला सुरुवात केली, कारण समोर माहीत होतं आपल्याला की आपला हरभरा कळीवर आलेला आहे, एकट दुक्कट फूल पण दिसत आहे। तर ओलावा कमी नसला पाहिजे, कारण की फूल धरून वाढ झाली पाहिजे आपल्या हरभऱ्याची। त्याच कारणाने मी पाणी दिलेलं आहे। आणि याच कालावधीमध्ये आपल्या हरभऱ्यावर अळी पण जोर करते, पानं कातरणारी उंट अळी हे जास्त प्रमाणात जोर करते। जे घाटे अळी आहे ते पानं खाते। जर पिकाचे पानं खाल्ले तर सूर्यप्रकाश होणार नाही, पूर्ण पानच कातरून टाकते शेतकरी मित्रांनो। हा जो कालावधी आहे, हा कालावधी बेस्ट कालावधी आहे, कारण की 40-45 दिवस असताना वाढतो, ब्रँचेस करतो, फुलाची मात्रा जास्त असते आणि याच्यात अळी आली की आपण स्प्रे मारतो। जर ओलावा कमी झाला, ब्रँचेस फूल पकडणार नाही आणि फवारणी जेव्हा करतो आपण तेव्हा हीट तयार होते, तिथंही वाढ मंदावते शेतकरी मित्रांनो। आणि फवारणीच्या वेळेस आलेलं फूल थेबी गळण्याची शक्यता आहे, कारण की फुलावर फवारणी करता येत नाही। ओलावा असला तर फारच ठीक। या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून या कालावधीमध्ये आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो।